जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये रांजणी नावाचं असणारं ते गाव आणि त्या गावामधला तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा एक भक्त तुकाराम तुळजापूरमध्ये आला आणि तो दर्शनासाठी आलेला असताना रात्रीचं त्याच ठिकाणी मुक्कामी होता आणि रात्रीचं मंडळी त्याला स्वप्न पडलं आणि त्याला स्वप्नामध्ये समजलं की आता भूकंप होणार आहे। मंडळी तो ओरडत बाहेर पळाला। मंडळी नेमकं पुढं काय घडलं ते तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु त्याच्यापूर्वी अजून काही तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मंडळी तुम्ही जर नवीन असाल तर आपलं चॅनल त्वरित सबस्क्राईब करा। मंडळी आपल्याकडे काही अपवाद वगळता सर्रासपणे सगळ्या देवळांमध्ये त्या देवांच्या पलंग पालख्या असतात आणि त्या पालख्या कायमस्वरूपी त्या मंदिराच्या बाजूला कोपऱ्यामध्ये असतात। ज्यावेळी मिरवणूक आहे त्यावेळी त्या देवाची मूर्ती त्या पलंगावरती किंवा त्या पालखीमध्ये ठेवली जाते आणि मिरवणूक काढली जाते। परंतु मंडळी तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल की एकमेव तुळजापूरची तुळजाभवानीची जी मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये असणारी पालखी किंवा तो जो पलंग आहे तो त्या कार्यक्रमानंतर पौर्णिमेनंतर एका होमामध्ये तो जाळून नष्ट केला जातोय। मंडळी हे नेमकं खरं आहे का? तर होय, तुम्ही ऐकताय हे खरं आहे। तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा तो पलंग आणि ती पालखी त्या जाळामध्ये विधीपूर्वक आणि अतिशय सन्मानपूर्वक जाळून ती कायमस्वरूपी नष्ट केली जाते। नगर जिल्ह्यातील पलंगे कुटुंबाकडे आई तुळजाभवानीच्या पलंगाचा मान आहे आणि तो मान त्या कुटुंबाकडे कसा गेला याच्या मागे एक फार मोठी स्टोरी आहे आणि ती स्टोरी आपल्या चॅनलवरती मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, ते आपण बघू शकता। मंडळी याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी म्हणजे शहाजीराजांनी हा जो मान आहे हा ठाकूर कुटुंबाकडे दिलेला होता की तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे पलंग वगैरे बनवण्याचा मान। मंडळी तो मान हा एका स्टोरीमधून दिलेला होता। ती स्टोरी अशी आहे की माँसाहेबांनी आई तुळजाभवानीला एक नवस केलेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने म्हणजेच माँसाहेबांनी तो नवस केलेला होता आणि काय आश्चर्य, तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने तो नवसही पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर छत्रपती शहाजीराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांनी हा जो मान आहे हा त्या कुटुंबाकडे दिलेला होता। मंडळी आजही शिवनेरी किल्ल्यावरती काही काळासाठी का असना तो जो पलंग आहे तो दर्शनासाठी ठेवला जातोय आणि मंडळी तो पलंग आणि पालखी ही विशिष्ट वेळेनंतर मोडली जाते आणि दरवर्षी ती मोडलेली पालखी आणि तो पलंग त्या ठिकाणी होमामध्ये जाळला जातोय आणि नष्ट केला जातोय। तर मंडळी हे असं का केलं जातं याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, परंतु आत्ता या व्हिडिओमध्ये मात्र अगोदरचा तो प्रसंग तुम्हाला सांगतो की तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या त्या तुकाराम नावाच्या भक्तासोबत नेमका काय प्रकार घडला आणि आज एक वेगळीच परंपरा त्या ठिकाणी पडलेली आहे। मंडळी रांजणी नावाचं एक गाव आहे, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना आणि त्या ठिकाणी असणारा तुकाराम नावाचा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा एक भक्त आणि तो एकदा असंच तुळजापूरला आईचं दर्शन घ्यायला आलेला होता आणि त्याच ठिकाणी तो मुक्कामी होता। मुक्कामी असताना रात्रीचं त्याला काहीतरी स्वप्नामध्ये समजलं आणि त्याला नेमकं असं समजलं की आता भूकंप होणार आहे। मंडळी तो ओरडतच बाहेर पळाला। बाहेर पळाल्यानंतर त्याच्या आवाजाने घरामध्ये वगैरे असणारी सगळी लोक बाहेर आली। मंडळी त्या ठिकाणी भूकंप खरोखरच घडला, परंतु त्याच्या स्वप्नामध्ये त्याला समजल्यामुळं सगळ्या सर्रासपणे लोकांचा जीव वाचला। मंडळी नंतर तोच भक्त परत आपल्या गावी जायला निघाला आणि जात असतानाच तुळजापूरमधून बाहेर पडताच त्या ठिकाणी चोरांनी त्याला अडवलं आणि त्याला लुटलं। मंडळी त्याच्यामुळं माझं नेमकं काय चुकलं की देवी आई माझं नेमकं काय चुकलं असं म्हणत त्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला साकडं घालण्यासाठी तो परत येऊ लागला आणि परत येत असताना तो बोंबलतच आला, बोंबलतच देवीकडे गेला आणि गयावया करू लागला आणि साकडे घालू लागला की देवी आई सांग ना माझं नेमकं काय चुकलं असं म्हणून तो बोंबलू लागला। त्यानंतर आजही ती परंपरा तशीच सुरू आहे। जालना जिल्ह्यामध्ये असणारा तो तुकाराम नावाचा जो भक्त आहे त्याच्या पुढच्या पिढीतली लोक त्याचं ते कुटुंब आजही त्या ठिकाणी दत्त जयंतीला येतं आणि बोंबलत त्या ठिकाणी देवीच्या गाभाऱ्यापर्यंत देवीच्या मंदिरापर्यंत ते जातं। मंडळी ही जी स्टोरी आहे किंवा ही जी परंपरा आहे ती थोडक्यातच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मांडायचा प्रयत्न केला। तर धन्यवाद, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत। जय भवानी, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ।